गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. जेवढा हा मंत्र शक्तिशाली आहे तेवढेच प्रतिभाशाली, प्रभावशाली, अनन्यसाधारण असे आपले गुरूंचे महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाने आपले आयुष्य उजळून टाकण्याचे अमूल्य कार्य गुरु हे करत असतात. गुरुविना माणसाचे जीवन हे निरर्थक आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. ह्या वर्षी 29 जुलै 2026 वार बुधवार रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे. दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येकाने आपले गुरु म्हणजेच आपले वडीलधारी माणसे जसे की आई वडील, वयस्कर माणसे, शिक्षक तसेच त्या व्यतिरिक्त अजून जे कोणी गुरु तुमच्या आयुष्यात असतील त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त ही केलीच पाहिजे. कृपया करून ह्या दिवशी तरी त्यांच्याकडे काहीही न मागता, कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने त्यांच्याकडून तुम्हाला आत्तापर्यंत जे काही मिळाले आहे त्याच्यासाठी आभार, कृतज्ञता व्यक्त करा. आता हे तर झाले, परंतु गुरुपौर्णिमा नेमकी साजरी कशी करायची, कोणकोणत्या सेवा करायच्या, ह्या दिवशी देवासाठी नैवेद्य काय बनवायचा याची संपूर्ण माहिती मी इथे सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत व्हावे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे. ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जाईलच. त्यानंतर अंगण स्वच्छ करून दारात छोटीशी रांगोळी काढावी. शक्य झाल्यास मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचे लेपन करून स्वस्तिक काढावे. त्यानंतर घरातील सर्व वडीलधारी माणसांना नमस्कार करावा, देवपूजा करून घ्यावी. ह्या दिवशी सकाळी गॅस पेटवण्याआधी गॅसला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करावे. अग्नीला 2 थेंब तूप अर्पण करावे, नमस्कार करावा. त्यानंतरच गॅस पेटवून त्यावर चहा, दूध, अन्न शिजवावे. देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करावी. तुळशीला जल अर्पण करून तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. देवघरात सुद्धा दीप प्रज्वलित करावा. त्यानंतर एका स्वच्छ जागेत पूर्व किंवा पश्चिम दिशेला एक पाट किंवा चौरंग मांडून त्यावर स्वच्छ, कोरे, केशरी किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. त्यानंतर चौरंगाच्या बाजूला दीप प्रज्वलित करावा. तुमच्याकडे दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज किंवा इतर तुमचे कोणतेही गुरूंचा फोटो जर असेल तर तो एका स्वच्छ कपड्याने पुसून चौरंगाच्या मध्यभागी स्थापन करावा. फोटोच्या उजव्या बाजूला कलश मांडावा. फोटोला अष्टगंध लावावा. फुले अर्पण करावी. धूप अगरबत्ती लावावी. नैवेद्य स्वरूप साखर किंवा एखादे गोड फळ ठेवावे. जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर एखाद्या संध्यापात्रात म्हणजेच तांब्याच्या ताटात ही मूर्ती ठेवून त्यावर आधी पाण्याने नंतर पंचामृताने म्हणजेच दूध, दही, मध, तूप, साखर एकत्र करून त्याने आणि नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करावा. अभिषेक करताना 1 वेळा किंवा 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तम, 1 किंवा 16 वेळा पवमान सुक्तम, 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष आणि रामरक्षा 1 ते 9व्या ओवीपर्यंत म्हणावी. पंचामृत नसेल तर फक्त पाण्याने अभिषेक हा करावा. आधी सांगितलेली सर्व स्तोत्रे व मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जातील. जर तुम्हाला हे सर्व स्तोत्रे म्हणणे शक्यच नसेल तर तुम्ही हे मोबाईलवर लावून अभिषेक करू शकता किंवा फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे उच्चारण करत करत अभिषेक हा करू शकतात. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी आणि मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. मूर्तीला अष्टगंध लावावा. धूप, दीप, अगरबत्ती लावावी. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हिना अत्तर लावावे, कारण स्वामींना हिना अत्तर हे खूप प्रिय आहे. फुले अर्पण करावी. जर शक्य झाले तर चाफ्याचे फूल हे आवर्जून अर्पण करा, कारण स्वामी महाराजांना चाफा खूप प्रिय आहे. नैवेद्य स्वरूप साखर किंवा गूळ खोबरे किंवा एखादे गोड फळ हे ठेवावे. त्यानंतर आरती करावी.
आरती करताना प्रथम गणपतीची, नंतर कुलदेवतेची, त्यानंतर दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची आणि कापूर आरती अशा 5 आरत्या कराव्यात. जर तुम्हाला शक्य असेल तर घरच्या घरी होम देखील तुम्ही करू शकतात. त्यानंतर सात्विक कांदा लसूण विरहित स्वयंपाक करून नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी, एखादा गोड पदार्थ जसे की पुरणपोळी किंवा गव्हाची खीर किंवा मोतीचूर लाडू किंवा केळीचे शिकरण हे तुम्ही ठेवू शकता. कारण हे सर्व पदार्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच कांद्याची भजी देखील स्वामी महाराजांना खूप आवडतात. म्हणून ह्या दिवशी नैवेद्यासाठी कांद्याची भजी ही आवर्जून बनवा. बाकी कुठल्याही स्वयंपाकात आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही आहे. फक्त भजी तेवढी आपल्याला कांद्याची बनवायची आहेत, कारण स्वामी महाराजांना कांदा भजी आवडतात. तसेच शक्य झाले तर घेवड्याची भाजी देखील ह्या दिवशी अवश्य बनवा, कारण घेवड्याच्या शेंगाची भाजी देखील स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे. तुम्हाला जर शक्य झाले तर ह्या दिवशी तुम्ही केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. तसेच यथाशक्ती दान देखील करा. ह्या दिवशी तुम्ही गुरूंची मूर्ती किंवा फोटोसोबतच तुमचे देवघरातील ग्रंथ, पुस्तकांची देखील हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करू शकतात. ह्या दिवशी सेवेमध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजेच 1 ते 21 अध्याय, गुरुचरित्रातील अध्याय 14वा आणि 18वा ह्याचे पठण करावे. 11 माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा. तसेच 11 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. तुम्ही जर इतर कोणती गुरुदक्षिणा घेतली असेल तर त्या गुरूंच्या मंत्राचा 11 माळी जप ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरूर करावा. ह्या दिवशी घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला उपाशी पोटी पाठवू नका. तसेच घरात शांतता, प्रसन्नता ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. घरात भांडणे, आरडाओरड, शिवीगाळी, तिरस्कार असे काहीही करू नका. आणि मी ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात तुमच्या सोयीप्रमाणे कधीही करू शकतात. तर ह्या व्हिडिओमध्ये मला जेवढे जमेल तेवढे मी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची ह्याविषयीचं तुम्हाला माहिती देण्याचा, संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर अजून काही राहिलं असेल तर त्याविषयी विचारण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकतात. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.